नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील नवीन 224 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याविषयीचा जी.आर. देखील शासनाने जाहीर केला आहे. 2023 मध्ये दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या 1021 मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आले आहेत, अशा राज्यातील 19 जिल्ह्यांतील नव्याने स्थापित 224 मंडळांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या नव्याने स्थापित मंडळामध्ये सरकारच्या दुष्काळी सवलती तातडीने लागू करण्यात याव्यात, याबाबत राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे आणि कोणत्या सवलती मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामधील किती मंडळे असणार आहेत, याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये कोणत्या सवलती मिळणार आहेत? तर जमीन महसुलात सूट मिळणार आहे, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे. तर शेतकरी मित्रांनो, 19 जिल्ह्यामधील 224 मंडळे असणार आहेत. तर त्यामधील कोणते जिल्हे आणि कोणते तालुके आहेत, याविषयी माहिती पाहू. 2 जानेवारी 2024 रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या नव्याने स्थापित महसूल मंडळामध्ये देखील दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने जिल्हानिहाय महसूल मंडळाची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पुणे 14, सातारा 12, सांगली 2, सोलापूर 10, कोल्हापूर 5, नाशिक 13, धुळे 23, जळगाव 24, अहमदनगर 34, संभाजीनगर 16, जालना 3, परभणी 13, हिंगोली 7, नांदेड 5, लातूर 6, बीड 19, धाराशिव 10, नागपूर 5, वर्धा 3. तर शेतकरी मित्रांनो, याप्रमाणे मंडळे आणि तालुके असणार आहेत.